जेव्हा येतील ते ओके जेव्हा ओके. होतील, कारण आता आपण आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे. मी तुम्हाला हे करून देतो, ठीक आहे. तर ठीक है। हा, आजच्या एक नवीन टॉपिक मी RSI सांगणार आहे आज. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स सांगणार आहे आज, की तुम्हाला कुठल्या इंडेक्सवर ओके। RSI लावायचा आहे. म्हणजे मेनली आहे ना, आता हे इंडिकेटर वापरले जातात. आता हे इंडेक्ससाठी वापरले जातात आणि स्टॉकसाठी सुद्धा वापरले जातात, ठीक आहे. तर आता निफ्टीमध्ये तुम्ही इथे इंडिकेटरवर हम्म। गेल्यानंतर RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, हा लावू शकतात, ठीक आहे. आता रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स एक मोठा रोल असा असतो इंडेक्समध्ये. ही स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हॅलो, हॅलो. हो स्क्रीन शो होते ना? RSI शो दिसते होतोय ना? हा, दिसते दिसते. हो हा दिसते. RSIचं हो मेजर रोल असा आहे. आता इकडे माझ्या कर्सरकडे तुम्ही लक्ष द्या. मी आता थोडस इकडे हे करतो. ठीक आहे. हा, ठीक आहे. हा, एक मिनिट. हा, आता हा RSI जेव्हा मोस्टली 20ला किंवा 30च्या ठिकाणी असतो, खालच्या ठिकाणी, तेव्हा आपल्याला आहे ना, एक तर या इंडेक्सचा म्हणा किंवा स्टॉकचा आहे ना बॉटम समजतो, की हा बॉटमला आलेला आहे. मग तुम्ही हे बघा, माझा कर्सर दिसतोय का तुम्हाला? इथे दिसतोय ना सगळ्यांना? इथे इथे आलेला दिसतोय, ठीक आहे. हा हो इंडिकेटर वरून आपल्याला ट्रेड घेता येतो. मे बी ट्रेड म्हणजे घेता येतो म्हणजे काय, ट्रेडची डायरेक्शन कळते आपल्याला याच्यावर. तर RSI मध्ये इथून जर का तुम्ही 30ला जर का RSI असला ना तुमचा, तर मोस्टली RSI आहे ना, हा 30 पासून तर 70 पर्यंतही जातो, 60 पर्यंतही जातो. पण आपण ट्रेड आहे ना कुठपर्यंत होल्ड करू शकतो? जास्तीत जास्त 60 पर्यंत किंवा 70 पर्यंत करू शकतो, ठीक आहे. म्हणजे तिथून एक तर ट्रेडची जी डायरेक्शन आहे ना ती चेंज होते, मोस्टली चेंज होते. तुम्ही आता मी तुम्हाला मागचा RSI दाखवून देईल. आता बघा, तुम्ही इथे मागे गेले ना, तर बघा तुम्ही आता इथेही बघा तुम्ही, इथे RSI कितीला होता? 30ला होता, ठीक आहे. तर आता इथून जर का तुम्ही ट्रेड घ्यायचा विचार केला, इथनं जर का तुम्ही म्हटलं मला की आम्हाला ट्रेड घ्यायचा आहे किंवा इथून ट्रेड कंटिन्यू करायचा आहे, तर तुम्ही ट्रेड कंटिन्यू करू शकता. म्हणजे कुठून? या साईडवर नाही, या ठिकाणाहून तुम्ही ट्रेड कंटिन्यू करू शकतात. आता 30लाही RSI असला, समजा 30ला तुमचा नसला पण 31ला असला ना, तरी 31 पासून तुम्ही हा RSI ना पूर्ण होल्ड करून करून पूर्ण असं वरती ते याच्यापर्यंत, म्हणजे असं होल्ड करून, आता समजा इथे आला, इथून आणखी पुन्हा वरती गेला. मग आता तुम्ही म्हणाल की सर आता हा तर इथे खाली येऊन गेला, आता ही कॅन्डल तर इथे बनली इथे खाली, ठीक आहे. मग आता RSI तुमचा किती झाला इथे? इथे हा 47 झाला RSI. मग ही कॅन्डल इथे रिव्हर्स झालेली आहे, बरोबर आहे. पण ही कॅन्डल ह्या कॅन्डलच्या खाली गेली का? नाही. हा पुन्हा RSI इथनं रिव्हर्स होऊन म्हणजे रिटेस्ट होऊन वरती गेला या साईडला, पुन्हा इकडे गेला, आणि हा गेला तुमचा 70 पर्यंत. तर मोस्टली जे 90% जे ट्रेडर असतात ते रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स वर ट्रेड करतात. आता बरेचसे मोठे ट्रेडर्स आहेत म्हणजे जे इंट्राडे करतात किंवा जे पोझिशनल पण करतात, ते RSIच्या इंडिकेशनवर पण ट्रेड करतात. आता इथे काय होतं माहिती आहे का, 30ला तुम्ही जर जेव्हा घेतात ना, तेव्हा समजा स- तुमची आता मॉर्निंगला इथे समजा मार्केट ओपन झालेलं आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला इथे दोन इंडिकेशन काय मिळाले? इथे दोन इंडिकेशन काय मिळाले तुम्हाला? आता इथल्या ठिकाणी काय मिळालं तुम्हाला? एक तर पहिल्यांदा मॉर्निंग स्टार होऊन गेलेला आहे इथे, बरोबर आहे. हा मॉर्निंग स्टार आलेला आहे आणि त्यात तुमचा RSI किती? 30 आहे, बरोबर आहे. मॉर्निंग स्टार पण झालेला आहे, RSI पण 30 आहे, म्हणजे तुमचा हे कन्फर्मेशन झालं, ठीक आहे. हे कन्फर्मेशन झालं तुमचं इथे. नंतर हे हे दुसरं कन्फर्मेशन झालं, ठीक आहे. आता ह्या कॅन्डलच्या वरती याने ब्रेक केला आणि ह्या कॅन्डलच्या वरती वरती गेलेला आहे. म्हणजे आता हा तुम्ही इथे जरी समजा या कॅन्डलने इथे ब्रेक करून ह्या साईडला आला ना, तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे किंवा तुम्हाला अशी चिंता करण्याची काही गरज नाही किंवा हा खाली का आलेला आहे. तर तुमचा RSI इथे काम करतोय, तुमचा RSI इथे काम करतोय. हा RSI काय झाला तुमचा? 30वर नाही 49वर आला, आणि हा इथे किती घेऊन गेला? 60वर आला किंवा 70वर आला. तर हा 60-70 जेव्हा येईल ना, तेव्हा हा ही कॅन्डल जेव्हा इथे येईल, या साईडला येईल, तेव्हा तो 70वर आलेला असेल. मग तुम्ही ही कॅन्डल तुम्ही म्हणाल की आता अरे ही कॅन्डल तर आता इथे, ही कॅन्डल इथे बनून गेली, ठीक आहे. तर मग आता आम्हाला निघायचं काय या ट्रेड मधून, या इथून तर नाही. हा काय झालेला आहे? बुली सिंगल पिंग झाला इथून, ह्या कॅन्डलने ह्या कॅन्डलला खाल्लं, आता इथे वरती गेला, मग तुमचा RSI काय झाला?
पुन्हा वरती रिटेस्ट होऊन वरती आर एस आय गेलेला आहे तुमचा. तर तुम्ही आर एस आय 70-75 पर्यंत होल्ड करू शकता. 70-75 पर्यंत म्हणजे तुम्हाला थोडक्यात इथून कितीचा ट्रेड मिळाला. आता समजा जर तुम्ही इथे बघितलं असेल, तुम्ही इथे जर बघितलं असेल समजा, कितीला होता तुमचा ट्रेड सकाळी. समजा इथे नाही, इथे घेतलेला आहे तुम्ही किती, 22,980. ठीक आहे, 22,980 किंवा 22,990 पर्यंतचा मिळालेला आहे, बरोबर आहे. तर 22,990 पर्यंतचा जो तुम्हाला मिळालेला आहे ना, तर तो तुम्ही कितीपासून कितीपर्यंत होल्ड करतायत वरती, कितीपर्यंत करताय, 23,300 पर्यंत होल्ड करतायत तुम्ही, 23,300 पर्यंत. आता तुम्ही म्हणाल की सर आता 22,900 म्हणजे 23,000 आणि वरचे किती पॉईंट, 300 पॉईंट. तर हे आपण फक्त आर एस आय रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सच्या बेसवर सुद्धा आपण ट्रेड करू शकतो. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सच्या याच्यावर बेसवर सुद्धा ट्रेड करू शकतो. कारण तुम्ही आता हे तर उदाहरण मी इथलं दिलेलं आहे, तुम्ही मागे बॅक डेटेड पण जाऊ शकतात. मागे बॅक डेटेड पण तुम्ही जाऊ शकता, असं नाहीये सर की सेशन आता चालू झालं ना? आता इथे जर तुम्ही पाहिलं इथे, आता काय झालं, 31 तारखेला, 31 डिसेंबरला 10 वाजता सकाळी आर एस आय किती होता तुमचा, किती होता समजा तुमचा, 30 आर एस आय होता किंवा 34 आर एस आय होता. हॅलो. ठीक आहे, मी 30 ते 70च्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ना. 30ला तुमचा आर एस आय आहे ना, 30ला तुमचा आर एस आय आहे ना. तर तुम्ही 30 पासून इथून ट्रेड घेतलेला आहे ना तुम्ही इथून, तर तुम्ही ना तो कंटिन्यू करा. बघा तुमची कॅन्डल कॅन्डल पण आणि आर एस आय पण त्यालाच को रिलेटेड असणार, एकमेकाला को रिलेटेड असणार. इथनं इथे गेला तरी तुमचा आर एस आय इथे खाली आलेला नाहीये, 30च्या खाली आलेला नाहीये, 40 आर एस आय झालेला आहे. आणि इथनं समजा तो थोडा स्टेडी झाला, कंटिन्युअस पॅटर्न झाला, तरी जसा इथं इथनं वरती गेला. तर आता इथनं किती पॉईंट मिळाले तुम्हाला, आता इथे 23,500, 23,500 हा, 23,500ला आहे तुमचा समजा. आता तुमचा इथे प्रीमियम वाढणार नाही, पण आर एस आय तुमचा कमी झालेला नाही. ठीक आहे, तर तुमचं हे किती झालं इथे 23,500, आणि इथे जाताना किती झाला, 24,100. हा, आता 23,500 पासनं तुमचा जो ट्रेड आहे तो किती झाला, सर मी काय हॅलो. चोवीस हॅलो. शंभर पर्यंत आला. हा बोला ना हॅलो. सर, बोला सर बोला. सेशन आता चालू झालं ना सर? हो हो सर, आत्ताच आता रेकॉर्डिंग देतो सर तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाहीये. 5 मिनिटापूर्वी चालू झालेलं आहे फक्त, बस बाकी काही नाही. रेकॉर्ड केलंय. हा म्हणजे मला कळलं नाही. मला नाही कळलं नाही, नाही तसं म्हणून काही प्रॉब्लेम विचारतोय. नाहीये. मी आज आहे ना आर एस आय बद्दल, अरे साहेब. अरे साहेब. अरे. हा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स बद्दल बोलतोय आपण. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स जी आहे ना, म्हणजे काय असतं माहिती आहे का, स्ट्रेंथ इंडेक्स जी आहे ना, ही प्रत्येक कॅन्डलची स्ट्रेंथ इंडेक्स असते. आता ही कॅन्डल इथे बनवत चाललेली एवढी स्ट्रेंथ आहे याची. म्हणजे आता काय झालंय माहिती आहे का, इथनं आता 550 पासून तर कुठपर्यंत बनली आहे, 600 पर्यंत बनलेली आहे समजा. 550 पासून तर 600 पर्यंत 25 मिनिटाच्या कॅन्डलवर ही कॅन्डल वरती गेलेली आहे, 50 पॉईंट. हे तुम्ही रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स ही 25 मिनिटावर करू शकतात, 15 मिनिटावर करू शकतात, किती मिनिटावरही करू शकतात, असं काही नाही. तुम्ही 15 मिनिटालाही लावू शकतात, 5 मिनिटालाही लावू शकतात. तुम्हाला 5 मिनिटाला लावायची, तुम्ही 5 मिनिटाला लावा, काही प्रॉब्लेम नाही मला. तुम्ही किती मिनिटाच्या याच्यावर ट्रेड घेऊ शकतात, असं काही नाही आहे. बघा आता इथे इथे जरी घेतलं आणि तुम्ही म्हणाल ना सर आपण 5 मिनिटावर ट्रेड करू, 5 मिनिटावर ट्रेड करा, काही प्रॉब्लेम नाही. 5 मिनिटावर ट्रेड करू शकतात तुम्ही. तुम्ही म्हणता ना की 5 मिनिटावर, आता बघा मी तुम्हाला हेच 12 नाही, मी तुम्हाला 31 जानेवारीचं उदाहरण देत होतो ना. आता 5 मिनिटाच्या याच्यासाठी 31 जानेवारीचं थोडंसं उदाहरण मागे गेलं, कारण काय आहे ना, कॅन्डल वाढल्या 5 मिनिटं म्हटल्यानंतर. आता मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये की किती किती कसं कसं गेलं. आता 31 जानेवारी बरोबर. आता कुठे गेलं ते, हा 31 जानेवारी 10च्या वेळ सांगत होतो ना तुम्हाला मी, हा हीच ना. आता आता काय झालं इथं, आता इथं तुम्ही समजा इथे वरती जरी 68ला असला किंवा इथे खाली जरी 50वर असला, तर तुम्ही इथे ट्रेड नका घेऊ. पण तुम्ही तुम्ही कुठे ट्रेड घ्या, इथे ट्रेड घ्या. किती, जेव्हा आर एस आय तुमचा 30च्या दरम्यान असेल, 30 ते 70च्या दरम्यान जेव्हा आर एस आय असेल ना, तेव्हा तुम्ही ट्रेड घ्या. तुम्ही वेळ कुठलीही असो, मार्केटची कुठलीही वेळ असो. आता तुम्ही म्हणाल सर इथं मार्केटची बंद होण्याची वेळ आहे, बरोबर आहे, काही जणांना प्रश्न पडला. ठीक आहे, मग ती बंद होण्याची वेळ आहे ना, तुम्ही आज 14,55ला ट्रेड घेऊ नका. तुम्ही आज 14,55ला ट्रेड घेऊ नका. तुम्ही तुम्ही काय करा, त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये ट्रेड घेऊ शकतात. ठीक आहे, मार्केटमध्ये त्याच्या दुसऱ्या दिवशी ट्रेड घेऊ शकतात. पण आता काय माहिती आहे का, इथे तुमचा आर एस आय जर स्टेडी असला, आर एस आय जर स्टेडी असला, तर तुम्ही ट्रेडमध्ये थांबून राहा. जर तुमचा आर एस आय खाली येतोय, एकदम अचानक सडन आर एस आय खाली येतोय ना, तर तुम्ही ट्रेडमध्ये थांबू नका. तर तुम्ही ट्रेडमध्ये थांबू नका. पण मी काय म्हणतो, आता आता समजा ठीक आहे, इथे 25 मिनिटाच्या कॅन्डलवर इथे तो तुम्हाला सकाळी दाखवत होता बाई,
ठीक आहे. आता 5 मिनिटाच्या कॅन्डलवर तुम्हाला दुसरीकडे पण दाखवेल तो. आणि लाईव्ह मार्केटमध्ये सांगतोय मी तुम्हाला, लाईव्ह मार्केटमध्ये आता बघा इथे आले तुम्ही बरोबर. आता तुम्हाला दुसरा कुठेच ट्रेड मिळाला नाही. आता इथे तुम्हाला 1 वाजून 10 मिनिटांनी ट्रेड मिळाला. ठीक आहे. इथे RSI बघितला तुम्ही. ठीक आहे. कधी बघितला? 1 वाजून 10 मिनिटांनी. किती झाला? हे 35 झालेला आहे. ठीक आहे. हा RSI लावला तुम्ही, 35 आहे. आता हे 35 वर जर RSI समजा तुमचा इथे गेला, काय म्हणता, कितीवर गेला? आता 343 आहे. म्हणजे तुम्ही मोस्टली मोस्टली 350 धरा तुम्ही स्ट्राईक प्राइस, बरोबर आहे. आता इथनं 1 वाजून 10 मिनिटं झाले 1 फेब्रुवारीला, बरोबर आहे. आता इथे किती झाले? 1 फेब्रुवारीला 14 वाजून 25 मिनिटं, म्हणजे 2 वाजून 25 मिनिटं, म्हणजे 2:30 वाजले दुपारचे, बरोबर आहे. आता रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सने काय केलं? इथून तुमचा 23,350 पासून तर कितीचा दिलाय तुम्हाला मूव? 23,550 पर्यंत, म्हणजे 200 पॉईंटचा मूव तुम्हाला याच्यामध्ये मिळून गेलेला. 200 पॉईंटचा मूव याच्यामध्ये मिळाला तुम्हाला. तर तो कसा मिळाला? तर तुमचा RSI चेंज झाला. RSI कितीला लावला तुम्ही? इथे 30ला लावला, बरोबर आहे. आणि तुमचा RSI कितीपर्यंत गेला? 60-62 पर्यंत गेला. किंवा वास्तविक 60 पर्यंत तुम्ही राहू शकतात, किंवा 70 पर्यंत. म्हणजे तुमचा RSI 30 आणि जास्तीत जास्त 60-70, म्हणजे तुमच्या 30 RSIच्या पॉइंटमध्ये सुद्धा तुम्ही चांगला ट्रेड कॅप्चर करू शकतात. आता याच्यावर कोणाला काही प्रश्न असला तर तुम्ही विचारून घ्या. तुम्ही म्हणा की सर आम्हाला 5 मिनिटाची कॅन्डल बघायची, 15 मिनिटाची कॅन्डल बघायची, 25 मिनिटाची कॅन्डल बघायची. तर हा RSI प्रत्येक कॅन्डलला चेंज होत राहतो. पण तुम्हाला आता तुमची इंट्राडे जर ट्रेड ठेवायचा असला तर तुम्ही 5 मिनिटावर घ्या. मी तुम्हाला अगोदरही सांगितलंय. तुम्हाला जर का तो पोझिशनल घ्यायचा आहे, तुम्ही 25 मिनिटाच्या कॅन्डलवर बघा. म्हणजे उद्याच्या दिवशी ट्रेड तुम्हाला लॉंग करायचा आहे तर होल्ड करायचा आहे. आता तुम्ही बोलू शकता, बोला. हॅलो. हॅलो, म्हणजे नाही, मी पुढे जातो जर तुम्हाला काही. तर हे बोला ना सर. हा बोला सर, थोडस बोला. म्हणजे डाऊट आहे या बाबतीत. हा बोला ना सर, बोला ना. बोला. हे झालेलं कॅन्डल तर ठीक आहे, समजू शकतो आपण, पण चालू बर. मार्केटमध्ये कॅन्डल खूप समजणे मुश्किल होतं. म्हणजे मी खूप स्टडी केला या बाबतीत. बर. हा सर, 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 तर मी आपण काय म्हणतोय? म्हणजे लाईव्ह मार्केट मी उद्या हा मी काय म्हणतोय ऐका. मी काय म्हणतोय ऐका. मी तुम्हाला आहे ना फक्त ही ओळख करून देतोय. अजून खूप बाकी आहे. तुम्ही असं समजू नका की मी तुम्हाला हे सांगून देणार आहे म्हणजे झालं. अजून ही खूप बाकी आहे. ही तर तुमची ओळख आहे फक्त ही. ही तुम्हाला फक्त, हे मी याच्या स्ट्रेंथ आणि लेवल सांगतोय. हे फक्त मी तुम्हाला का म्हणतोय माहिती आहे का? तुम्हाला का प्रश्न पडले? कारण तुम्हाला काय समजलं नाही समजलं हे मला कसं कळणार? तुम्ही काहीतरी प्रश्न विचारा, मी तुम्हाला सांगेल. आणि दुसरी गोष्ट काय, तुमचं जे म्हणणं आहे ना लाईव्ह मध्ये, तर लाईव्ह मध्ये हे सुद्धा चेंज होतं. हे सुद्धा मी तुम्हाला दाखवून देईन. हे सुद्धा चेंज होतं. हे कशा प्रकारे चेंज होतं, हे कसं हे होतं, इथं कुठे निघायचं, काय निघायचं, हे लाईव्ह लाईव्ह सेशन मध्ये तर मी सांगणारच आहे ना. लाईव्ह सेशन मध्ये मी जेवढेही इंडिकेटर घेतलेले आहेत ना, त्याच्या सगळ्यांवर बोलणार आहे मी. मी असं कुठलाही इंडिकेटर सोडणार नाहीये की मी तुम्हाला RSI सांगितलं किंवा अजून काही पुढचे इंडिकेटर सांगितले. तर मी तुम्हाला मोस्टली मोस्टली कोणते इंडिकेटर सांगतोय की जे 99% ट्रेडर त्याच्यावर ट्रेड करतात. ते इंडिकेटर मी तुम्हाला सांगतोय की, आणि हे इंडिकेटर वर्क करतात मार्केटला. आता हे तुमचं म्हणणं योग्य आहे. हे मलाही पहिल्यांदा तसं वाटायचं नवीन नवीन शिकल्यानंतर की हे वर्क करत नाही, काही करत नाही. पण मी तुम्हाला लाईव्ह मध्ये याचा प्रत्यय आणून देईन. लाईव्ह मध्ये मी तुम्हाला दाखवून पण देईल की सर आपला ट्रेड आहे हा 23,350 वर नव्हता. आता हा 23,550 पर्यंत गेलेला आहे. आणि कुठल्या बेसवर गेलेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवून देईन. मग आता तुम्हाला काय प्रश्न पडतो काय नाही ते मला अगोदर समजू द्या काय आहे, काय नाही. तर मला RSI ची सेटिंग सांगा ना थोडीशी. काय RSI ची? सेटिंग सांगा म्हटलं. काय म्हणताय? RSI ची सेटिंग सांगा म्हटलं. RSI ची सेटिंग, हा. RSI ची सेटिंग, आता हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आता तुम्हाला सांगतो RSI ची सेटिंग. RSIचं काय करायचं आता बघा, मी तुम्हाला सांगतो RSI ची सेटिंग. आता या इथे ना तुम्ही हे डिलीट केला, बरोबर आहे. हा डिलीट करून टाकला. आता तुम्ही इंडिकेटर मध्ये गेले. इंडिकेटर मध्ये तुम्ही RSI हा जर लावला. तर दिसत नाही. दिसत नाहीये? आता दिसत. स्क्रीन शेअर होत नाहीये? हॅलो. नाही, आता दिसतंय.
नाही मग मी, आता दिसते, आता दिसते. हा, दिसतीये आर एस आय, दिसतीये. आता मी रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स लावली की नाही, ठीक आहे, हे आलं माझ्याकडे ते रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, बरोबर आहे. आता तुम्ही इथे ही सेटिंग लागलेली आहे, बरोबर आहे. आता ह्या सेटिंग मध्ये तुम्ही काय करू शकतात माहिती आहे का, इथे तुम्हाला काही चेंजेस करायचे नाही. इथे काही चेंजेस करायचे नाही, फार फार तर तुम्ही इथे स्टाईलमध्ये चेंजेस करू शकतात तुमच्या माहितीप्रमाणे. इथे तुम्हाला जे काय करायचं आहे ना, समजा इथे हे कलर चेंजेस करायचे आहे, हे तुम्ही इथे डार्क करू शकतात. आता मी हे थोडं डार्क करतो, ठीक आहे. आणि नंतर तुम्ही पाहिजे तर हा कलर चेंज करू शकतात. तुम्हाला पाहिजे कुठला कलर आहे, आता समजा रेड कलर पाहिजे मला इथे, तर मी रेड कलर करू शकतो. इथे रेड कलर करू शकतो मी, ठीक आहे. हा आर एस आय मुव्हिंग ॲव्हरेजचा बँड आहे, तो आर एस आय. पण आपल्याला हा आर एस आयचा बँड आहे ना एवढा महत्वाचा नाही आहे, ठीक आहे. आपल्याला हा जो ब्ल्यू कलरचा बँड आहे ना, हा महत्वाचा आहे. हा जो आहे ना मुव्हिंग ॲव्हरेजचा बँड आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगू का, आता हा हा जो रेड कलरचा जो बँड आहे ना, हा काय करतो, मुव्हिंग ॲव्हरेज हा, हा. आणि हा जो आहे ना मेन आर एस आहे. आता मी हा 5 मिनिटावर लावलेला आहे, ठीक आहे. आता हे समजा तुम्ही म्हणाल काय, की आता इथे समजा हे मार्केट बंद होतानाची वेळ आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला आणखी पुढचं हे सांगतो की पुढे कसं आहे काय. आता नेमकं काय आहे, मी तुम्हाला मागे पण एक विषय बोललो होतो की जे ट्रेडर असतात ना, ते हंटर असतात, हंटर. आता ह्या आर एस आयचा उपयोग केव्हा आहे, आता प्रत्येकाचं ऍप्लिकेशन वेगवेगळे. हा आर एस आयचा उपयोग जेव्हा आहे की जेव्हा तुम्हाला लक्झरियस ट्रेड घ्यायचा आहे. लक्झरियस म्हणजे काय, किंवा मला आता माझा ट्रेड आहे ना, हा मायनस मध्ये म्हणजे लॉस मध्ये नकोय, कन्फर्म प्रॉफिट मध्ये ट्रेड पाहिजे. आणि मला मोठा ट्रेड पाहिजे, काहीतरी 200 100 150 200 पॉईंटचा ट्रेड पाहिजे, तेव्हा मी आर एस आय वर ट्रेड घेणार, ठीक आहे. आता आर एस आय वर ट्रेड कसा घेणार, तर तुमचा हा आर एस आय 20च्या खाली गेला, किंवा मोस्टली मोस्टली 30च्या खाली गेला, तर तेव्हा तुमचा ट्रेड उपयोगाचा नाही. म्हणजे कोणता, मी कॉलचा ट्रेड बोलतोय, कोणता कॉलचा ट्रेड म्हणजे कोणता, अप साईडचा जाणारा ट्रेड बोलतोय मी, ठीक आहे. हा, आता तुम्ही म्हणाल डाऊन साईडचा ट्रेड, तर डाऊन साईडचा ट्रेड केव्हा घ्यावा लागेल सर तुम्हाला. आता तुम्ही तरी तुम्ही सांगा मला, याचं उत्तर मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे, नुसतं एवढं साधं उत्तर आहे. डाऊन साईडचा ट्रेड जेव्हा आपण केव्हा घेणार. हॅलो. 20 वरून खाली येत असेल तेव्हा. बरोबर सांगताय मॅडम, तुम्ही अगदी बरोबर आहे. कारण काय माहिती आहे का, तुम्हाला फक्त आता तुम्ही मला बोलले, आता मी तुम्हाला काय शिकवतोय, आता बरेचसे लोक म्हणतात सर बॉटम कसा शोधायचा आणि टॉप, हा, आणि टॉप कसा शोधायचा. आता बॉटम कुठे तयार झालाय आणि टॉप कुठे तयार झालाय. आता बॉटम आणि टॉप ओळखण्याची ही एक स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे तो एक चांगला कोणता, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. आता तुमचा तुम्ही म्हणाल की सर आता टॉप कुठे झालेला आहे मार्केटचा, आता मार्केट इथून खाली कसं येते किंवा मार्केट इथून वरती कुठे जात आहे. तर तुम्ही बघा ना, आता तुम्ही 5 मिनिटाच्या कॅन्डलवर आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला मागचं पण बॅकडेटेड पण सांगू शकतो, आणि मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्येही सांगू शकतो, आणि तुम्हाला मी जे आताच्या 1-2 दिवसामध्ये झालेलं मार्केट आहे त्याच्यामध्ये पण सांगू शकतो. आता ते कसं, आता तुम्ही पहा ना, जिथे जिथे मार्केट वरती गेलेलं आहे ना, तिथून तिथून आर एस आय खाली आलेला आहे. आता बघा इथे 23,138ला. आता इथे इथे मी काय केलेलं आहे, समजा इथे या इथे समजा त्याने काय केलेलं आहे, इंडिकेशन दिलेलं आहे की डाऊन साईडला जातोय, बरोबर आहे. ठीक आहे, तुमचा आर एस आय काय करतो इथे बघा ना तुम्ही, आर एस आय काय करतो तुमचा, तुमच्या 70च्या खाली आर एस आय आला आहे इथे, बरोबर आहे, आला 70च्या खाली. मग तुमची कॅन्डल पण 70च्या खाली ब्रेक झालेली ना. हे बघा ना, तुमची रेड कॅन्डल इथे ब्रेक झालेली ना. मग मी म्हणत नाही तुम्ही की इथे तुम्ही टॉप पकडा, तुम्ही ह्या कॅन्डललाही टॉप पकडला ना 23,000पासून, तर तो खाली किती आला आहे बघा ना तुम्ही, आणि तुमचा आर एस आय पण खाली कुठपर्यंत आला आहे बघा तुम्ही इथे. इथे आर एस आय किती आलाय तुमचा, 30च्या खाली आर एस आय येऊन गेला. पण तुम्ही आर एस आय कुठून पकडला आहे, 70च्या खालून पकडलेला आहे, बरोबर आहे. हा इथे 70च्या खालून इथे इंडिकेशन दिलं, बरोबर आहे. आता ही तुमची मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन आहे ना, त्याने ही क्रॉस केली, बरोबर आहे. आता मी इथे सांगितलं तुम्हाला, इथे कुठे सांगितलं हे बघा, इथे काय सांगितलं, बेस मुव्हिंग ॲव्हरेज, आर एस आय बेस मुव्हिंग ॲव्हरेज, ही रेड कलरची जी लाईन आहे ही त्याने क्रॉस केली, ठीक आहे. ही त्याने क्रॉस केली, हा खाली आला. हा खाली आल्यानंतर किती झाला, 30च्याही खाली गेलेला आहे हा इथे. आता हे जर तुम्ही इथे बघितलं असेल तर हा 30च्याही खाली गेलेला आहे इथे, इथे दिसतोय तुम्हाला. हे किती गेला, 32 30. बस, तुम्ही मी काय बोललोय, 30 ते 70, 30 ते 70, 30च्या वरती गेला अप साईड, 70च्या खाली गेला डाऊन साईड. बस मिळालं तुम्हाला कन्फर्मेशन. मग तुम्हाला कन्फर्मेशन मिळालं, मग तुम्हाला बाकी समजा तुमच्या कॅन्डलस्टिक पाहण्यामध्ये जरी काही हे झालं तर तुमच्या डोळ्यांना दिसतंय की कॅन्डलस्टिक किती आहे. ही जी ग्रीन कॅन्डल आहे,
ती ग्रीन कॅन्डलला त्याने हे करून टाकलं, म्हणजे पूर्ण हे केलं, काय म्हणतात, कव्हर अप करून टाकलं. हा, ही रेड कॅन्डल खाली आली, इथून तुमचा कन्फर्म ट्रेड बनला. झाला. आता तुम्हाला किती ठिकाणी सांगू हे असं, की आता बघा तुम्ही बॅकडेटेड चेक करा तुम्ही. मी तुम्हाला म्हणत नाही, तुम्ही 5 मिनिटाच्या कॅन्डलवर चेक करा, 10 मिनिटाचे करा, 15 मिनिटाचे करा. कसं आहे, तुमचा टाइम पिरियड तेवढा वाढत जाणार, तेवढा तुमचा प्रॉफिट वाढत जाणार, आणि तेवढी तुमची रिस्क पण वाढत जाणार. कॅन्डलचं एक गणित आहे. तुम्ही 5 मिनिटाची कॅन्डल वापरली, तर तुम्ही 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये पुढची 5 मिनिटाची कॅन्डल डाऊन साईडला तयार होईल, अप साईडला तयार होईल. तेवढं तुमची रिस्क वाढत जाणार, तेवढं तुमचा प्रॉफिट पण वाढत जाणार. ही गोष्ट आहे. मग तुम्हाला जर समजा पोझिशनल ठेवायचंय, तुम्ही थांबून राहा, आर एस आयच्या बेसवर घ्या, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता तुम्ही म्हणाल की सर आर एस आय, तर मी तुम्हाला सांगून देऊ शकतो, हे बाई इथे इथे 10 वाजून 35 मिनिटांनी इथे हे केलं. ठीक आहे, आता इथे काय झालं, आता इथे 33ला आर एस आय आला. बरोबर आहे, ही मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस केली. आता हे किती, 27 जानेवारीला 10 वाजून 55 मिनिटांनी, म्हणजे किती, 11 वाजेच्या दरम्यान. ठीक आहे, इथनं किती गेला तुमचा आर एस आय, इथनं 30 वरनं किती गेला, 40 वरनं पुन्हा इथे 37 आला, 37 वरनं गेला तुमचा किती गेला, 53-54 गेला. ठीक आहे, कॅन्डल पण तुमची किती वरती गेली बघा ना तुम्ही इथे. इथे बघा कॅन्डल किती वरती गेली तुमची, इथे किती गेली कॅन्डल. आता बघा तुम्ही इथनं जर ट्रेड घेतला ना, 850 वरनं समजा, तर इथे आला तुमचा 950, हा इथे 950, 100 पॉईंट आर एस आयच्या बेसवर. म्हणजे मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही हे सुद्धा कन्फर्मेशन इथे लावू शकतात. अशा भरपूर स्ट्रॅटेजी आहे. कुणी आर एस आय वर करतं, कुणी कशावर करतं, कुणी अजून, तुम्ही आर एस आय बेसवरही वापरू तर हे शकता. स्टॉकला पण चालतं का? सर स्टॉकला तुम्हाला दाखवून देतो. तुम्ही सांगा स्टॉक, सांगा तुम्ही स्टॉक सांगा ना सर, तुम्ही स्टॉकचं नाव सांगा तुम्ही, तुमच्या आवडीचा स्टॉक सांगा. आरटीजीएल जॉब. हा, आरटीजीएल. कुठला, आरटीजीएल. आरटीजीएल. आरपीजीएल, आरटीजीएल. आरटीजीएल, तो आपला एआरजीएल. एआरजीएल, अच्छा. एटीजी. हा कोणता स्टॉक आहे सर, एआरजीएल नाव सांगा ना तुम्ही. तर एटीजीएल ना आपला अदानी गॅस. अरे सर, एटीजीएल सांगताय का तुम्ही, हा हे घ्या, अडानी टोटल गॅस. अडानी टोटल गॅस हे घ्या. हा एफ एन ओ आहे का. हो. हा, बघा ना तुम्ही एफ एन ओ येतं. हे बघा सर, तुम्हाला एफ एन ओचा स्टॉक असणं काय आणि नसणं काय, हा आर एस आय सगळी दूर काम करतो. सगळी दूर काम करतो. आर एस आय सगळी दूर काम करतो. आता बघा तुमच्या अडाणीचं तुम्ही कुठून घेतलेलं आहे, तुमचं हे पण समजून जाईल, तुम्ही कुठून घेतलेलं आहे. तुम्ही काय म्हणत होते, काहीतरी घेतलेलं आहे तुम्ही, काहीतरी पी सी काहीतरी घेतलेलं आहे तुम्ही, पी घेतलेला आहे तुम्ही मे बी, है ना. हा, तर कुठून घेतलाय तुम्ही पी, इथनं. ठीक आहे, आता बघा आर एस आय कुठे होता, हे 60 वर होता. 60 वरनं आर एस आय कुठे आलेला आहे, 39 वरनं आलेला आहे. मी काय बोललो त्या दिवशी, की हा इंडिसिजिव्ह ट्रेड आहे तुमचा. मी तुम्हाला आर एस आय लावलेला नाही होता, आणि मी तुम्हाला दाखवलं नव्हतं, तरी तुम्हाला सांगितलं की ट्रेड इंडिसिजिव्ह आहे. मग तुम्ही समजा आता हा खाली आला बॉटमला इथे, वेट करा, 20-30ला आर एस आयला आला, आणि जर तुम्हाला इंडिकेशन दिलं येणे असं, की मी वरती चाललोय, अप साईडला बसा ना तुम्ही, कॉलमध्ये बसा. जर तो डाऊन साईडला जात असला, तर डाऊन साईडला तू जाईलच कसा, आता इथनं, आता इथे एवढा जर पडला समजा तू इथनं 20-30 पासनं खाली, तर तो जेव्हा आर एस आय जेव्हा तोडेल, तेव्हा तुम्ही डाऊन साईडला बसा. आता तुम्हाला दाखवतो ना याच्यामध्ये बी, याच्यामध्ये दाखवतो. आता बघा हा इथून तुटला. ठीक आहे, आता इथनं तुटला. आता ही काय तारीख होती, 12 फेब्रुवारी. किती, 1 वाजून 10 मिनिटांनी इथे तुटला. आता आता बघा, आता इथे बघा, इथे डबल कन्फर्मेशन बघा. आता तुमच्याच याच्यामध्ये सांगतो डबल कन्फर्मेशन कसं आहे. एकदम सिम्पल आहे सर. हे बघा सर, मी तुम्हाला सांगू का, तुम्ही चार्ट जेवढा सिम्पल बघाल ना, तेवढं तुम्हाला सिम्पल हे बनेल. जेवढं तुम्ही कॉम्प्लिकेटेड कराल ना, तेवढं कॉम्प्लिकेटेड बनेल. आणि तुम्हाला मार्केटचं गणित सांगू का, तुम्ही जेवढे कॉम्प्लिकेशन तयार करून ठेवाल ना, तेवढी तुमची वेळ पण वाया जाईल, आणि तेवढा तुमचा ट्रेड पण तुमच्या हातून निघून जाईल. आता मी तुम्हाला सांगतो, इथे इथे एकदम सिम्पल लॉजिक सांगतो. आता बघा, हा काय बनलाय, हा काय बनलाय इथे, कोण सांगितलं आता हे काय बनलंय इथे, काय बनलाय इथे हा, हॅलो. कुठे तुमचं स्क्रीन दिसत नाही सर? कर्सर नाही दिसत आहे. बरं बरं, थांबा 1 मिनिट. हा, ते ड्रॉ केलं ना तरच दिसतं की कुठे ड्रॉ केलंय. हा. हा, आता 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 1 मिनिट, एकच मिनिट द्या मला फक्त, मी हे सगळं रिमूव्ह करतो. हा, आता मला हे सांगा, इथे हे काय बनलंय, आता आता दिसतंय का तुम्हाला कर्सर जवळ काय बनलंय ते. तुमचा हा. हा, हे राऊंड अप केलं ना सर मी कालचा. एवढं. हा, कालचा आहे ना? हा. तो गुरुवारचा आहे बहुतेक. हॅमर अहो आहे सर, तो. मग मी 12 तारखेच सांगतोय ना.
हॅमर आहे ना सर तो. हा हॅमर बनलेला आहे, बरोबर आहे. मग तुमचा आर एस आय कुठे आहे बघा ना तुम्ही आता. आर एस आय कुठे आहे तुमचा? 70च्या खाली, बरोबर आहे. 70च्या खाली आर एस आय. आता हो. हा हा जो मूव्हिंग ऍव्हरेज आहे हा ब्रेक करतोय तो, ठीक आहे. आता काही लोकांना असं वाटतं की बाबा मी इथे ट्रेड घेणार नाही, मग ठीक आहे या कॅन्डलच्या क्लोजिंगला ट्रेड घ्या, नका इथे घेऊ, इथे घ्या. ठीक आहे, तुमचा मूव्हिंग ऍव्हरेज कुठे आलेला आहे आर एस आयचा? इथे आलेला आहे. किती झालेला आहे तुमचा? 60 आलेला आहे. न तिथून बघा ना तुम्ही तो किती तुटला खाली. बघा तुम्ही तिथून, तिथून किती खाली आला तो बघा. आणि आर एस आय कुठपर्यंत आला तेही बघा. आर एस आय 28 पर्यंत आला. केला तुम्ही ट्रेड इथपर्यंत होल्ड, केला इथपर्यंत ट्रेड होल्ड तुम्ही. समजा इथपर्यंत केला तुम्ही, ठीक आहे, इथपर्यंत केला. किती? 592 पर्यंत. आणि हा किती होता? 603. आता 603 पासून 592 किंवा तुम्ही रफली धरा, हा 592, हा 592 पर्यंत धरा. हा काय झालं? 592 पर्यंत किती पॉईंट मिळाले तुम्हाला? 603 पासून, 603 पासून 592 किती झाले? 11 पॉईंट मिळाले तुम्हाला. 10 ते 11 पॉईंट मिळाले. आता 10 ते 11 पॉईंट. सर हिची लॉट साईज काय आहे ATGL ची? सांगा बरं जरा एक वेळा. हॅलो. 800ची आहे. 800ची आहे सर. आता 800ची आहे सर. 800ची लॉट साईज आहे आणि 11 पॉईंट तुटतोय. ठीक आहे, सरळ सरळ तुमच्या समोर 11 पॉईंट तुटतोय. मग तुम्हाला 11 पॉईंट मध्ये मिनिमम 8 पॉईंट तर मिळू शकतात. 8 पॉईंट मिळू शकतात. 8 8 64, 6,400 रुपये झाले की नाही झाले याच्यामध्ये? सांगा तुम्ही मला आता. झाले की नाही झाले याच्यामध्ये येस. 6,400? सांगा. येस. येस. बनले ना सर 6,400 रुपये. तुम्हाला अजून काय कन्फर्मेशन पाहिजे? बघा मी तुम्हाला सांगतोय आर एस आय वर्क कसा करतोय बघा ना तुम्ही. तुम्ही 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 जे म्हणताय ना आर एस आय वर्क करत नाही, तर मी लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला सांगितलं आर एस आय कसा वर्क करतो बघा ना तुम्ही. तुम्ही काय म्हटलंय? तुम्ही काय म्हटलं इथे की ठीक आहे की इथे माझं कन्फर्मेशन बनत नाही. मी काय बोललो तुम्हाला? या कॅन्डलच्या क्लोजिंगला इथे ट्रेड घ्या. नाही समजा तुम्हाला इथे नाही कन्फर्मेशन नाही, इथे क्लोजिंगला ट्रेड घ्या. इथे तुमचा आर एस आयच्या वरती पण जातोय ना, इथे 65च्या वरती 70 पर्यंत. तो सहजासहजी जात नाही. ही कॅन्डल ब्रेक करत नाही ना, इथे वरती एस एल ठेवून द्या तुम्ही. तर जेव्हा हा एस एल ब्रेक करेल तेव्हा आर एस आय पण वरती निघून जाईल तुमचा. आणि हे कन्फर्मेशन आहे तुमचं की आर एस आय ब्रेक करतोय, इथे कुठेतरी टाइमपास करतोय, कंटिन्युअस होतोय. कंटिन्युअस जसा आर एस आय खाली आला, ट्रेड पण खाली आला, म्हणजे कॅन्डल पण खाली बनत गेला. पहा तुम्हाला ट्रेड कुठे मिळाला. बघा तुम्ही ट्रेड कुठे मिळाला तुम्हाला. आणि आणखी तुम्हाला सांगू याच्यामध्ये, याच्यामध्ये सांगू तुम्हाला आणखी. आता इथे तुम्ही समजा 70च्या खाली निघून गेले, हा ठीक आहे. मे बी कितीवर होता आर एस आय? आता समजा 70च्या खाली तुम्ही किती कुठपर्यंत आले? 32 पर्यंत आले. ठीक आहे. मग तुम्हाला आता इथे, एक मिनिट हा, एक मिनिट. आता हा जो हॅमर बनलेला आहे हा, एक मिनिट, हा 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 काय इंडिकेशन देतोय की बाबा मी ट्रेंड चेंज करतोय इथून, मी ट्रेंड चेंज करतोय. मग तुम्ही इथे मी सांगतोय ना, तुम्ही इथे इथे तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल केला, नाही तर इथे निघा. इथे तुमचे 3 4 2 लॉट आहे ना, किंवा हा 2 लॉट आहे ना, एक लॉट बुक करा, एक लॉट राहू द्या. एक लॉटला आणखी इथे खाली येतोय ना, इथे हा लॉट इथे बुक करा. जर तुम्हाला वाटतंय ना आर एस आय वरती चाललाय, तर बघा आर एस आय बी कुठून चेंज होतोय? 593 94 पासूनच चेंज होतोय बरोबर. इथे आर एस आय तिथनं चेंज होतोय. तुम्हाला वाटतं की नाही नाही अजून मला कन्फर्मेशन आहे मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली, अजून थांबा. इथे थांबा. इथे किती आला? 591 आला. आता जेव्हा आर एस आय जेव्हा तो तुमचा वरती चाललाय इथे किती 38 झालाय, तेव्हा बी तुमची स्ट्राईक प्राइस पहा ना किती झाली आहे? 593 झाली. म्हणजे इथे इथे जे तुम्ही निघालेले तो इथे थांबून आहे ना. पण जेव्हा आर एस आय तुमचा वरती चाललेला आहे तेव्हाच तुमचा ट्रेंड चेंज झालेला आहे ना. हे काय वरती चाललाय तो त्याच्यानंतर. ही किती सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला काय प्रश्न असले विचारा सर आता. काय प्रॉब्लेम नाही मला, विचारा. नाही आलं सर. ग्रेट ग्रेट नॉलेज आहे तुमचं. नाही छान. नाही सर, हे काय माहिती का तुम्हाला सांगू का? हे तुमची इंडिकेशन आहे. म्हणजे हे तुम्हाला कसं आहे माहिती का? आता मी काय म्हणतो माहिती का? आपण बऱ्याच वेळा म्हणतो, आता हे बऱ्याचशा मॅडमचा प्रश्न असा असतो की काय सर मग मी तर घेतला होता 10 वर आणि मी 30 वरच निघून गेले, आणि मग मग 50 पर्यंत गेला, 60 पर्यंत गेला, 70 पर्यंत गेला. मग तुम्हाला आर एस आय ना, आर एस आय तुम्हाला, तुम्ही आर एस आय मध्ये बी करू शकता. असं थोडी आहे की आर एस आय हे नाही. अरे तुम्हाला त्याचं पुढचं उदाहरण दाखवतो की तो स्टेडी कसा झालेला आहे. आता बघा इथे वरती किती गेला? 68ला गेला, बरोबर आहे. आता एखाद्याने जर समजा कॉल बाय केला असता इथनं, हा आता ते पण जाऊ. आता काही काही लोक काय करतात माहिती आहे का? एकाच स्क्रिप्ट मध्ये कॉल कॉल घेतात सकाळी. तो कॉल जो आहे ना, सॉरी पूट घेतात, तो पूट खाली येऊ देतात बॉटम पर्यंत, आणि तिथून मग आणखी म्हणजे हा पूटचा एक ट्रेड झाला, आणि मग नंतर बॉटम पासून बाय करतात तो कॉलचा एक ट्रेड झाला. मग तो कसा? आता इथे तो काय करेल माहिती आहे का? आता समजा इथे मार्केट संपलं. आता हे लोक काय करतात मोठे मोठे, तुम्हाला असं वाटतं की पोझिशनल बीटीएसटी देतात
की उद्यापर्यंत राहू द्या, परवापर्यंत राहू द्या. अरे ते याच बेसवर देतात ना. आता इथे RSI वरती चाललेला आहे, त्यांना समजतंय की RSI जर 68 इथे इथे येतो आलेला आहे, इथे RSI आलेला आहे 51 वर. तर मग काय आहे, मी जरी माझी इथून बाईंग आहे, तर ते काय करतात, त्यांचा स्टॉप लॉस असा इथेही खाली लावून ठेवतात. ठीक आहे, हा वरती गेलेला आहे, ह्या साईडला वरती गेलेला आहे. मग ते काय म्हणतात, ठीक आहे माझा स्टॉप लॉस इथे नाही, या कॅन्डलच्या इथे लावलेला आहे, मी इथे इथे लावलेला आहे ना स्टॉप लॉस. मग ठीक आहे ना, ट्रेड तर माझा इथे तो गॅप अप झाला, ते चांगले पैसे मिळतात त्यांना. हा गेला वरती RSI तुमच्या. मग ते काय करतात, गॅप अप झाल्यानंतर सकाळी सकाळी 9:20ला 9:30ला किंवा 10 वाजेच्या दरम्यान किंवा 10:15च्या दरम्यान ट्रेड जो आहे कंटिन्यू असतो, किंवा ते तिथे एक्झिट होऊन जातात, झालं. एवढा विश्वास ठेवायचा का सर पण या इंडिकेटरवर? कसं, सर मी याच्यावर ट्रेड करून दाखवतो तुम्हाला. सोमवारी मी तुम्हाला ट्रेड देतो. तुम्हाला सांगतो मी की सर RSI वॉच करा म्हणून. RSI ना निफ्टीमध्ये पण वर्क करतो, बँक निफ्टीमध्ये पण वर्क करतो, बऱ्याचशा ठिकाणी हा वर्क करतो. असं नाही की वर्क करत नाही म्हणून. फक्त RSIचं काय माहिती आहे का, मी तुम्हाला सांगू का, RSI ला आहे ना, तुम्हाला फक्त जे तुमचे मोठे व्होलॅटिलिटीचे स्टॉक आहे, व्होलॅटिलिटी ज्याच्यामध्ये आहे, म्हणजे जसं मी तुम्हाला बोललो नवीन फ्लोराईन किंवा दीपक टेक्स्टॉन सारखे. नायट्रेट किंवा तुमचा ट्रेंड. तो ग्रॅन्युअल्स, त्याला जास्त वर्क नाही करत. म्हणजे मी टेक्स्टॉन असं म्हणत नाही की ट्रेंड. त्याला लॉस नाही होत, पण त्याला जास्त वर्क नाही करत. कारण काय, त्याच्यामध्ये झिगझॅग पोझिशन असते जास्त, असं आहे. बाकी इतर ठिकाणी RSI वर्क करतो. आणि हम्म. तुम्ही अशा ओके. ट्रेडमध्ये जर का अशा स्क्रिप्टमध्ये जर का ट्रेड केला पण, कुठल्या नवीन फ्लोराईनच्या आणि याच्या काय म्हणतात दीपक नायट्रेट वगैरे याच्यामध्ये, तर तो तुम्हाला चार्टवर दाखवेल 52, पण तो तुमचा भाव होईल 56 वरती, आणि तो चार्टवर पुन्हा 48 वर येऊन बसेल. असं पण होतं. हे तुम्ही बघितलेलं आहे. आता ही गोष्ट किती बरोबर आहे हे तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही ग्रॅन्युअल्स मध्ये पण याचा हो, अनुभव घेतलेला आहे. पाहिलंय मी. हा, पाहिलंय मी बऱ्याच वेळा पाहिलंय, ट्रेंड मध्ये बघितलंय, असं ग्रॅन्युअल्स होतं. मध्ये नाही नाही, बघितलंय. असं होतं आपल्या आपल्या. नाही नाही, आणि म्हणून झालंय ना सर, झालं. स्टॉक झालंय. मध्ये म्हणून काय झालंय माहितीये का, मी तुम्हाला सांगतो नवीन लोकांच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे. ते असं कुठल्याही ट्रेड म्हणजे असं कुठल्याही व्होलॅटिलिटीच्या स्टॉक मध्ये गेल्यानंतर काय होतं माहितीये का, तो चार्टवर म्हणजे तुमच्या प्रीमियमच्या चार्टवर राहतो तो 56 रुपये. तो तुम्ही बाय करतात 62 रुपयापासून, 62 रुपयापासून, आणि बाय केल्यानंतर तो खाली येऊन बसतो 48 वर. हे झालेलं आहे. हा माझा अनुभव आहे, आणि मी तुम्हाला उद्या हे व्होलॅटिलिटीच्या स्टॉक मध्ये दाखवून देईल की व्होलॅटिलिटी या स्टॉक मध्ये म्हणून असं आहे ते. तर ते व्होलॅटिलिटीचे स्टॉक जे आहे, सर म्हणजे मग ग्रुपला थोडस दाखवा ना तुम्ही. काय म्हणता सर, ग्रुपला थोडस दाखवा एखादी स्टॉक असा, एखादी म्हणजे बरं आम्हाला. नवीन फ्लोराईन दाखवू का लाईव्ह मध्ये तुम्हाला? एखादी दाखवला स्टॉक तर एकदम छान. नवीन फ्लोराईन मध्ये दाखवतो ना सर तुम्हाला. एखादी स्टॉक असं दाखवला. नवीन फ्लोराईन मध्ये नाही, दाखवतो सोमवारी म्हणजे बघा उद्या. तुम्ही. नवीन फ्लोराईन मध्ये गंमत बघा ना, हे बघा नवीन फ्लोराईन मध्ये बघा. बघा तुम्ही RSI कसा तुटलाय बघा तुम्ही. आणि हे सकाळी सकाळीच बघा तुम्ही. आता हे 4147, ठीक आहे. आणि हा इथे, आता तुम्हाला RSI ना मधल्यामध्ये लटकलेला दिसेल. हा धड तुमचा 30 वरही जाणार नाही, धड 70 वरही जाणार नाही, असा असा कार्यक्रम आहे या स्टॉकचा. आता याच्यामध्ये काय करणार आहे तुम्ही सांगा ना, तुम्ही याच्यामध्ये काय करणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये पाहिलं ना, तर हा कुठेच्या कुठे उडतो. आता बघा, हा इथून RSI चालू झालेला आहे, 24 पासून चालू झालेला आहे. आता एखाद्याने इथनं ट्रेड घेतला, ठीक आहे, 10 वाजून 20 मिनिटांनी. तो कुठे गेलेला आहे, तो गेला कुठे बघा ना तुम्ही. तो गेला कुठे, 51 वर गेलाय. 51 वरून किती गेलाय, 61 गेलाय, आणि 61 वरून स्टेडी होऊन गेलाय. आता याच्यामध्ये ही स्क्रिप्ट आहे 4,000ची, 5,000, हा 4,000ची स्क्रिप्ट आहे. आता 4,000च्या स्क्रिप्ट मध्ये व्होलॅटिलिटी किती असते हे तुम्हाला चांगलाच आहे. या स्टॉक मध्ये चांगलं माहिती आहे. या स्टॉक मध्ये मी बऱ्याच वेळा ट्रेड करून चुकलेलो आहे. मला माहिती आहे नवीन फ्लोर आहे ते काय हे गोष्ट आहे. तर तुम्ही नवीन फ्लोराईन म्हणतात, तुम्हाला दीपक नायट्रेट मध्ये दाखवतो. दीपक नायट्रेट मध्ये तीच परिस्थिती आहे. दीपक नायट्रेट मध्ये तीच आहे. दीपक नायट्रेट मध्ये बघा, हे पण तेच आहे. म्हणजे काय असतं सर माहिती आहे का, ज्या स्टॉक मध्ये बायर आणि सेलर हे भरपूर प्रमाणात आहे किंवा दोघंकडे, तिथे व्होलॅटिलिटीचा जो प्रमाण आहे ना जास्त असतं. बोला. हॅलो. हॅलो. हॅलो, बोला ना सर. मॅडम बोलतायत ना, काकी मॅडम. हा, बोला 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 मॅडम.
अच्छा नाही, मी चुकून अनम्यूट असेल. आय डोंट नो, मी नाही काय बोलत आहे. नाही नाही, बोला ना, काय हरकत नाही, बोला. हा बोला सर, काय म्हणताय तुम्ही? नाही काय नाही, मी ऐकते, म्हणजे माझा काही क्वेश्चन नाहीये. हे बघा, तुम्ही आहे ना, तुमच्या आता कसं आहे माहिती आहे का? आता बघा, इथे आयन पॅटर्न आहे, ठीक आहे. मी म्हणत नाहीये, तुम्ही तुम्ही कुठल्याही पॅटर्न वरून कुठल्याही बेसवर तुम्ही ट्रेड घेऊ शकतात. पण काय माहिती आहे का, आर एस आय तुम्हाला काय शिकवतो माहिती आहे का, तुमचा ट्रेड बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्ही अप ट्रेंड घेतलेला आहे तो बरोबर आहे की नाही, किंवा तो डाऊन ट्रेंड झालेला आहे तो बरोबर आहे की नाही, हे तुम्हाला सहजासहजी दिसून जातं. बिलकुल सहजासहजी दिसून जातं तुम्हाला. तुम्हाला आर एस आय मध्ये काही चेंजेस करायचे नाही. तुम्हाला आहे तो आर एस आय लावायचा आहे. आणि हे जे मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि आर एस आय जो रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, ही बरोबर ठेवायची फक्त बस. या पद्धतीने तुम्हाला तर हे सगळं तुम्ही वॉच करतात का? काय. कॉल देण्याच्या आधी सगळे वॉच करतात का म्हटलं तुम्ही? हा हा, हे वॉच अच्छा करतो सर मी. मग त्याच्याशिवाय कस काय, त्याच्याशिवाय कस काय तुम्ही अच्छा ही अच्छा. सर म्हणजे तुम्ही असं विचारताय की मी असं काही स्टॉक देऊन देतो तुम्हाला, असं अहो म्हणजे सर, शक्यच नाहीये. नाही हो, नाही नाही, तसं असं नाही, तर म्हणजे शक्यच नाहीये. एवढा स्टडी करून तुम्ही कॉल देतात तो असं. मी सर तुम्हाला एकदम सिम्प्लिसिटी सांगतोय, सिम्प्लिसिटी. मला आहे ना कॉम्प्लिकेटेड करून सांगायचं नाहीये. की बा लोक काय करतात माहिती आहे का, 10-10 इंडिकेटर लावतात, 20-20 इंडिकेटर लावतात, आणि ते 5-5 इंडिकेटर लावून मग ते हे का ते का. मी तुम्हाला सांगू का, त्या इंडिकेटरचे कन्फर्मेशन करेपर्यंत वेळ होऊन जातो. मग तुम्ही काय म्हणतात सर, तुम्ही 56ला दिला आणि तो आता 58ला गेला आणि 60ला गेला. हा बाबा, मी सांगतोय 2-3 गोष्टी मी या बघतो, त्याच मी तुम्हाला सांगतोय. आणि ह्या तुम्ही मार्केटमध्ये लावून बघा, मार्केटमध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, आणि मग मला सांगा तुम्ही. तुमचा ट्रेड आहे ना, ऍटलिस्ट आर एस आयच्या बाबतीमध्ये अप ट्रेंड डाऊन ट्रेंड जो आहे ना, तो तरी चुकून देऊ. हॅलो, ओके. हा आपण सुरू करून देऊ हो ते. चालेल.